मृदुला जोशी, संध्याकाळच्या महाराष्ट्र माझात आपलं स्वागत. एक नजर राज्यातल्या ठळक घडामोडींवर. पुण्यातल्या MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंटमध्ये देशाच्या भावी नेत्यांचा वर्ग घेतला. सरकार व्यवस्थापन कशा प्रकारे करतं हे या अभ्यासक्रमात शिकवलं जातं. आपला सांग करूया. राजकारण ही दलदल आहे अशी टीका करणारे अनेक जण असतात, पण ती दलदल साफ करण्यासाठी त्यात उतरण्याची कोणाचीच तयारी नसते. विधानसभा आणि लोकसभेत चालणारा गदारोळ सगळ्यांच्याच परिचयाचा. देशाचं भवितव्य ज्यांच्या हाती त्या नेत्यांचं वर्तन घरी बसून पाहताना पुन्हा एकदा अशाच प्रतिक्रिया उमटतात. राजकारण ही दलदल आहे. हे चित्र बदलण्यासाठी तरुणांना आवाहन केलं जातं. पण राजकारण कसं करावं, सरकार कसं चालवावं हे कुणीच शिकवत नाही. पुण्यातल्या MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंटनं सरकार कसं चालवावं याचं प्रशिक्षण देणारा अभ्यासक्रम सुरू केलाय. त्याचाच एक भाग म्हणून भावी नेत्यांचा वर्ग प्रमोद महाजन यांनी घेतला. आपल्या समाजात राजकारणाला शिक्षणाची गरज लागत नाही हा गैरसमज आहे. त्यातले बहुसंख्य लोक जर प्रामाणिकपणे प्रयत्न करतील तर या शिक्षणाच्या आधारावर राजकारणाच्या माध्यमातून परिवर्तनाची आणि देशाच्या सेवेची त्यांची इच्छा पूर्ण होईल. राष्ट्रीय राजकारणात सक्रिय असलेल्या महाजन सरांच्या शिकवणीचा फायदा होईल असं विद्यार्थ्यांना वाटतंय. महाजन जी से एक चीज सीखने को मिली कि ही इज अ वेरी रैशनल पर्सन, इरिस्पेक्टिव ऑफ हिज पार्टी और एनीथिंग. ही डज नॉट टेक एनी पॉलिटिकल लाइन्स और स्टैंड्स. भाषणाचे फड गाजवणाऱ्या प्रमोद महाजन यांनी राजकारणातल्या आखाड्यातही फड कसे गाजवावेत याचे डाव मुलांना शिकवले. त्या विद्यार्थ्यांपैकी कुणी राजकारणातल्या वाईट गोष्टींवर कट्ट्यावर बसून टीका करण्यापेक्षा आखाड्यात उतरला तर पुढच्या काळात शेषन वस्तादांचा पठ्ठा नुराकुस्ती करणार नाही अशी अपेक्षा बाळगायला काय हरकत आहे. अमर काणे, ETV न्यूज, पुणे. आज हे बातमीपत्र संपलं. देश विदेशातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पुन्हा भेटू रात्री 9 वाजता. राष्ट्रीय